पहिली नजर टाकताच दिसली ती गरमागरम रंगतदार पनीर भुर्जी। ही इतकी क्रीमी आणि आकर्षक आहे की स्क्रीनवरूनच खायची इच्छा होईल। तर या पद्धतीने जर पनीर भुर्जी बनवली तर घरातले म्हणतील वा, ही तर रेस्टॉरंटपेक्षा भारी आहे बघा। तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। तर त्याच्यासाठी पॅनमध्ये थोडंसं आपल्याला तेल घातलेलं आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार बटरही घालू शकतात बघा। तर आता मस्तपैकी जिऱ्याची आणि लसणाची फोडणी दिलेली आहे। व्यवस्थित लसणाचा कलर चेंज होईपर्यंत म्हणजे थोडंसं लालसर होईपर्यंत परतवायचे आहे। त्यानंतर यात घालायची आहे अगदी बारीक चिरलेली मिरची। आता मिरची देखील छान तेलामध्ये तळून घ्यायची आहे, म्हणजेच मिरचीचा छान झणझणीतपणा भुर्जीला येईल बघा। तर मिरची व्यवस्थित परतून झाल्यानंतर आता यात घालायचे आहे कांदा। कांदा देखील अगदी बारीक चिरून घेतलेला आहे आणि या भुर्जीसाठी आपल्याला कांदा भरपूर लागणार आहे बघा। म्हणजेच कांद्यामुळे आपली भुर्जी भरपूर वेळ सॉफ्टही राहील आणि टेस्टही छान राहायला लागेल बघा। कांदा देखील आपल्याला हलका गुलाबी कलर येईपर्यंत छान परतून घ्यायचा आहे। तर कांद्याला लवकर गुलाबी कलर येईपर्यंत आणि लवकर शिजायला पाहिजे, त्याच्यासाठी यात घालायचं आहे चवीनुसार मीठ, म्हणजे कांदा लवकर लालसर होईल बघा। आता कांदा हलका असा गुलाबी झालेला आहे। आता यात मी घालते आहे बारीक चिरलेला टोमॅटो। टोमॅटो देखील घातल्यामुळे आपली भुर्जी भरपूर वेळ सॉफ्ट राहील, घशात दाटली जाणार नाही आणि मस्त खायला देखील थोडी आंबट तिखट चव राहील या भुर्जीची। तर आता टोमॅटो देखील आपल्याला छान सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। आपण कांदा सोनेरी होईपर्यंत परतल्यामुळे त्याचा गोडवा बाहेर आला आणि त्यात अजून टोमॅटो ॲड केला, त्याच्यामुळे भुर्जीचं टेक्स्चर एकदम क्रीमी आणि टेस्टफुल आलेलं आहे बघा। आता तर कांदा टोमॅटो नीट परतले म्हणजे सॉफ्ट झाले की त्यात मसाले घातल्यावर ते छान मुरतील आणि तेलही लवकर सोडतील बघा। तर आता इथे मी हळद घातलेली आहे आणि पुन्हा कांदा टोमॅटो व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचे आहे बघा। तर ही स्टेप कधीही घाईत स्किप करू नका। भुर्जीचा बेत जितका स्वादिष्ट तितका सगळा पदार्थ उठून दिसेल बरं का। तर दुसऱ्या साईडला पनीरही किसणीने किसून घेतलेलं होतं। जी आपली खोबरं किसायची किसणी असते तिच्याने पनीर किसून घेतलेलं आहे। पण हे पनीर तुम्ही न किसता जर हाताने चुरून जरी घेतलं तरीही भुर्जी टेस्टी लागते बरं का। फक्त ही भुर्जी बनवताना यामध्ये जी मिरची घातलेली आहे ती मिरची मी लवंगी मिरची घातलेली असल्यामुळे भुर्जी एकदम स्पायसी होणार आहे। जर तुमची मिरची जर तिखट नसेल तर तुम्ही त्या ठिकाणी मिरची आणि थोडंसं लाल तिखट किंवा किचन किंग मसाला स्पेअरला घेऊ शकता, कारण ही भुर्जी जितकी स्पायसी असणार आहे तितकी ती स्वादिष्ट लागते बरं का। तर बघा आता मस्त पनीर सगळ्या मसाल्यामध्ये व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे, म्हणजे सर्व मसाल्यांचा छान स्वाद आपल्या पनीरला येईल। तर थोड्या वेळ आता झाकण झाकून आपण ही भाजी वाफेवर ठेवूया। तर गॅस इथे अगदी मीडियम नाही लो फ्लेमला जरी ठेवला तरीही चालणार आहे, कारण ही भुर्जी आपल्याला कोरडी होऊ द्यायची नाही आहे। जितकी ओलसर राहील तेवढी ती सॉफ्ट राहील बघा। ही भुर्जी मऊ क्रीमी आणि हलकासा दुधाळ फ्लेवर आलेला आहे। हा फ्लेवर जो आहे ना तो अगदी कुणालाही आवडेल असा आहे। आणि मंडळी बघा, मला जर तुम्ही विचारलं की या भुर्जीमध्ये खास असं काय आहे तर ऐका, ही झटपट पौष्टिक आणि प्रोटीनने भरलेली आहे। मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठीच परफेक्ट आणि चव तर अशी एकदा खाल्ली की पुन्हा बनवावीशी वाटेल अशी। तर मस्त हिला कोथिंबीरीने गार्निशिंग केल्यानंतर तर अजूनच सुंदर दिसते। तिचं टेक्स्चर तर एकदम भारी आलेलं आहे। तर ही गरमागरम भुर्जी मस्तपैकी तूप लावलेल्या रोटीसोबत किंवा फुलक्यांसोबत खायला एकच नंबर लागते। ही भुर्जी जर तुम्ही एकदा घरी बनवली तर हॉटेलमधली भुर्जी विसरून जाल बरं का। तर गरमागरम भुर्जी फुलक्यांसोबत खायला सर्व करा। आणि आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। चॅनलवर जर पहिल्यांदा आलं असेल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि पुन्हा भेटूया लवकरच। बाय बाय।